हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का असं वाटतंय? उद्धव ठाकरे यांची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती घणाघाती टीका। उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय। उद्धवजी गेट वेल सून, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला। लोकसभा निवडणुकीपूर्वीच नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करणार, गृहमंत्री अमित शहांची मोठी घोषणा। अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या कुणी झाडल्या? मॉरिसची हत्या की आत्महत्या? उद्धव ठाकरेंचा सवाल। अभिषेक घोसाळकर प्रकरणी मॉरिसचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्राला अटक। मिश्राला 13 फेब्रुवारीपर्यंत मुंबई सत्र न्यायालयानं सुनावली पोलीस कोठडी। घोसाळकरांच्या हत्येमागे सत्ताधारी पक्षातील प्रवक्ता, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा सवाल। नवाब मलिक अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये, सूरज चव्हाणांचा दावा। भाजपच्या विरोधाला राष्ट्रवादीची केराची टोपली, चव्हाणांच्या दाव्यानं भाजप एनसीपी मधला वाद चव्हाट्यावर। सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला सुरुवात। अध्यादेशाची कायद्यात अंमलबजावणी करण्याच्या मागणीवर जरांगे ठाम। आई वडील मला मतदान करत नसतील तर 2 दिवस जेवू नका, का जेवत नाही विचारल्यास सांगा, बांगरांना मतदान करा तेव्हा जेवतो असं सांगा। संतोष बांगर यांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला। मतदान करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जेवायचं नाही म्हणजे काय, महात्मा आहेत का? मुलांच्या शिक्षणासाठी मतदारसंघात काय दिवे लावले? रोहित पवारांची संतोष बांगरांवर टीका। 5 मार्चला लोकसभेची आचारसंहिता लागणार, यंत्रवाहक धारकांच्या बैठकीमध्ये मंत्री चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान। विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक शुल्क मोफत, मंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा। मात्र विद्यार्थ्यांना कुठलीही सवलत नसल्यामुळे मंत्र्यांसोबत व्यक्त केला रोष। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाच्या आदेशानं हे मंदिर साकारलंय। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर टीका करणं अयोग्य। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर टीका कशी करू शकता? अमित शहांचा सवाल। उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरसह शिर्डी दौऱ्यावर जाणार। 12, 13 आणि 14 फेब्रुवारीला ठाकरेंचा दौरा। दौऱ्यादरम्यान पदाधिकाऱ्यांशी करणार चर्चा। 2.5 वर्ष वसुलीची गॅरंटी देणाऱ्यांनी मोदींची गॅरंटीवर बोलू नये। उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवरती बावनकुळेंचं प्रत्युत्तर। मनोज जरांगेंच्या पुन्हा उपोषणाचा निर्णय। उपोषणादरम्यान जरांगे पाटलांना काही बरं वाईट झाल्यास सरकार जबाबदार। जरांगेंच्या कुटुंबांचा सरकारला इशारा। धाराशिवमध्ये मोबाईल चोरीच्या संशयावरून बेदम मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू। या प्रकरणी आरोपी अटकेत। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। अंबरनाथमध्ये शस्त्र परवानाधारकांची झाडाझडती। अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरमध्ये पोलीस ऍक्शन मोडवर। गोळीबार प्रकरणानंतर पोलीस ऍक्शन मोडवर। पुण्यातील गुंडांकडून रील्सबाजी सुरूच। पोलिसांच्या तंबीनंतरही गुन्हेगारांकडून रील्स बनवणं सुरूच। शरद मोहोळ प्रकरणी आरोपींना 7 दिवसांची मोक्का कोठडी। आणखीन आरोपी मिळण्याची शक्यता, पुणे पोलिसांची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।